मंडळी फिरायला आलो होतो, मग त्याच्यामध्ये काही सबस्क्रायबर लोक आपल्याला इथं भेटले. आता त्यांचे नेमके प्रश्न कुठले कुठले होते, मी म्हंटल थांबा दादा, कॅमेरा चालू करतो आणि जे तुमचे प्रश्न असणार, तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहे म्हणजे तुमचे पण तेच प्रश्न असणार. मी म्हंटल मी सामूहिक उत्तर देणार आहे, तुम्ही प्रश्न विचारा मला. बरोबर ना साहेब? साहेब विचारा, तुमचा काय प्रश्न असणार आहे? ते जी जागा आहे ती जागा, त्या जागेचे पेपर क्लिअर आहेत का? बिलकुल बिलकुल तुम्ही जे सांगितले 2 BHK आहे, 3 BHK आहे, जे बी जे असेल सगळं सगळं ते सांगतो. पूर्ण आम्हाला त्याचे पेपर वगैरे सर्व बिलकुल तुमचे काय बिलकुल बिलकुल project सगळं आहे? सांगू, सगळं सांगू. आणि तुमचा प्रश्न होता काय होता की सुलभ हप्ता वगैरे EMI. आम्हाला डाऊन पेमेंट किती करावं लागेल, हप्ता कितीचा बसेल, बिलकुल बिलकुल रेट ऑफ इंटरेस्ट काय, व्याज किती घेणार आम्हाला? बिलकुल बिलकुल तुम्ही विचारले होते किलोमीटर, पुण्यापासून हा ते पण सांगतो. मंडळी सगळे प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. कदाचित हे प्रश्न तुमचे पण असू शकतात, कारण की कमीत कमी भावामध्ये म्हणजे 12 लाखामध्ये 16 लाखामध्ये 1 BHK आणि 2 BHK आणि प्लॉट, हे सगळं काही आपल्याला इथंच भेटणार आहे. तर व्हिडिओ सोडायचा नाही, व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पण बघायचं, तुम्ही पण बघायचं, व्हिडिओ बघायचा. आता हे लोक बघणार म्हणजे हे लोक प्रश्न विचारणार आहे, पण तुम्ही सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. जय जय पुणे. मी कासिम शेख, तुम्ही जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. आणि बघायला गेलं आपण गार्डन मध्ये आलो होतो, तर आपल्याला हे सबस्क्रायबर भेटलेले आहे आणि ह्यांचेच प्रश्न जे होते तर तेच व्हिडिओ मध्ये असणार आहे. तर एकच बोलणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. 12 लाखामध्ये 1 BHK, 16 लाखामध्ये 2 BHK, इंडिपेंडेंट रो हाऊस, पुण्यापासून किती असणार आहे अंतर ह्यांनी विचारलं होतं, हप्ता किती असणार आहे, डाऊन पेमेंट किती असणार ह्यांनी विचारलं, 7/12 खरेदी खत असणार का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्यासाठी मी कासिम शेख घेऊन आलेला आहे. बुकिंग करायचं ना नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी नवीन रो हाऊस, तर हा व्हिडिओ बघा संपूर्ण. तर चला ह्यांचे प्रश्न विचारू. साहेब काय विचारतात विचारा बिंदास. की तुम्ही जे नेहमी आम्हाला जागेबद्दल पण बोलता. एक मिनिट साहेब, तुमचे पहिला तर मी आपल्या या चॅनल वरती मनापासून स्वागत करतो. साहेब तुमचे पण मी मनापासून स्वागत करतो की तुम्ही व्हिडिओ बनवायची मला परवानगी दिली. बरेचसे असे लोक असतात की ते मला भेटतात, आमच्या ऑफिस मध्ये पण येतात, ते लोक म्हणतात नको नको व्हिडिओ, कशासाठी व्हिडिओ. तर बघा मंडळी, तुमच्या म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारणार आहे, मला माहिती तुम्ही आम पब्लिक आहेत, माझे व्हिडिओ बघतात ते, आणि तुमचे जे प्रॉब्लेम असतात घराचे म्हणजे प्रश्न असतात तेच तुम्हाला बघणारे लोक पण असतात ना, त्यांचे पण तेच प्रॉब्लेम असतात. आणि मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते जे प्रश्न आहे तुमच्या पर्यंत पोहोचावे, उत्तर पण तुम्हाला भेटावे. तर त्यासाठी व्हिडिओ बनवायची मी कोशिश करत असतो, रिक्वेस्ट करत असतो की प्लीज आपण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनल वरती अपलोड करू. तर साहेब आता विचारा तुम्ही प्रश्न. तुम्ही ज्या नेहमी आम्हाला जागा दाखवता, त्या जागा तुम्ही बोलता म्हटलं आमचा तुमच्यावरती विश्वास आहे. बिलकुल बिलकुल. पण तुम्ही ज्या पद्धतीने ती जागेची किंमत सांगता, ती वाजवी किंमत, ती आम्हाला परवडण्यासारखी आहे. जर कमी पैशात जास्त जागा, जास्त डेव्हलपमेंट जर असेल तर आम्ही नक्की ती जागा घ्यायचा प्रयत्न करूया. बिलकुल साहेब, तुम्ही आपली शिक्रापूरची पण बघितली, बघितली. 4,30,000 खरेदी कर, 7/12 संमती पत्र. तिथं आम्ही 2 गुंठे घेतलेले. बरोबर, थँक्यू. आणि आता यवतची जागा चालू झालेली आहे. आता मग ते तुम्ही बरोबर दाखवा ना? आम्हाला एक वेळेस ती ते पण जागा. दाखवू. आणि साहेबांचा प्रश्न हे होतं की घर जे आहे तर EMI वर EMI किती आहे, डाऊन पेमेंट 12 लाखाच्या घरासाठी, 16 लाखाच्या घरासाठी डाऊन पेमेंट किती करावं लागेल आणि त्याचा हप्ता किती बसेल, त्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, बिलकुल. त्याची आम्हाला थोडी माहिती पाहिजे. हा, आपण 12 लाखाच्या घराबद्दल बोलू. 12 लाखामध्ये 1,000 स्क्वेअर फीटचा पहिली जागा भेटणार आहे. बर, मग त्याच्यामध्ये तुमचा 1 BHK 400 स्क्वेअर फीटचा इंडिव्हिज्युअल घर, फ्लॅट नाही साहेब, इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस सारखा एक गरीब असंच बोलू शकतात, 400 स्क्वेअर फीटचा उभं राहणार आहे. अच्छा. पण तुम्हाला EMI वर घ्यायचं असलं तर ते 12 लाखामधले 6 लाख तुम्हाला आधी डिपॉझिट करायला लागणार आहे, डाऊन पेमेंट. आता तुम्ही बोलणार ते कशासाठी, तर बघा जे बांधकाम होणार आहे त्याला पैसे लागणार आहे साहेब, तुम्हाला माहिती आहे. आणि जे 12 लाखाचा 1 BHK आहे तो तुमचा 20 लाखामध्ये किंवा 16 लाखामध्ये पण तुम्ही जे म्हटले की मटेरियल हे लावा, ते लावा, ते मार्बल लावा,
किंवा त्या नळाची ती फिटिंग किंवा त्या वायरीची ही फिटिंग किंवा आमचा अजून एक रूम काढून द्या, तर ते पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने होतो. हा, रेट वाढत राहतात त्याचे. तर बरेचशा अशा लोकांना शंका राहते मनामध्ये की यार हे 12 लाखामध्ये देणार व्याज वगैरे. तर व्याज वगैरे काय लागणार नाही. जे 50% तुम्ही डाऊन पेमेंट केलं 6 लाख रुपये, 6 लाखाचं तुम्हाला फेड करायचं. पण त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा बांधकाम काढलं आणि एक्स्ट्रा तुम्हाला अजून काहीतरी पाहिजे त्याच्यामध्ये घडामोडी, तर त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस तर द्यायलाच लागणार आहे. बरोबर ना. आणि साहेबांचा एक होता प्रश्न की साहेब तुम्ही म्हटले होते की हे किती किलोमीटर आहे, पुण्यापासून किती अंतर आहे, किती अंतर आहे. तर अंतर तुम्ही मोजण्यासाठी बघा, कोणावर आजकाल भरोसा ठेवू नका. डायरेक्टली गुगल मॅप उघडायचा, त्याच्यामध्ये टाईप करायचं पुणे स्टेशनहून यवत किती किलोमीटर, तर तुमच्या समोर लगेच येणार आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही पण काढलं 43 किलोमीटर भरतो साहेब पुणे रेल्वे स्टेशन पासून. जास्त लांब नाहीये आणि बघायला गेलं खूपच कमी बजेट मध्ये हे आहे. आणि साहेबांनी अजून एक बोलले होते, साहेब तुमच्या अजून काय प्रश्न होते विचारा बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न असे आहेत की जागाचा सर्च रिपोर्ट 7/12 हे तर बोलतो ना मी व्हिडिओ मध्ये देतो आपण. पण परत तरी पण आता एक खात्रीशीर आम्हाला ते पटलं पाहिजे ना. बिलकुल. तुम्ही जोपर्यंत येणार नाही, व्हिजिट नाही करणार, बरोबर ना, आपल्या ऑफिसला व्हिजिट, जागा व्हिजिट करायची असले तर तुम्हाला टोकन घेऊन यायला लागणार आहे. बरोबर ना. तुमच्यावरती भरोसा आहे. बिलकुल 10,000 रुपयाचं टोकन आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय देतो टोकन बरोबर, तुमचा संपूर्ण हे देतो आपण की तुम्ही केव्हा घर घेतलं तर किती तुमचा हे असणार आहे, काय असणार एस्टिमेट, EMI किती आहे, हा, काय एस्टिमेट, काय सगळं एस्टिमेट वगैरे सगळं देतो आपण. बघायला गेलं हा, नाही ते टाइल्स वगैरेचा ते नंतरचा विषय. पहिला तुम्हाला जागा खरेदी करायला लागणार आहे. आपण आधी तुम्हाला जागा खरेदी करून देतो. जागा बघायला गेलं 380ची जागा आहे, 4,80,000ची जागा आहे, 5,80,000ची सुद्धा जागा आहे, परवडण्यासारखी आहे. बिलकुल. 16 एकरचा प्रोजेक्ट आहे आणि मेन हायवे पासून बाजूला आहे. बघायला गेलं साहेब तिकडं हॉस्पिटल आहे, रेल्वे स्टेशन आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, सर्व सोयी सुविधा उपयुक्त आहे. बिलकुल साहेब. तुम्ही यवतला गेलेत असेल, यवत किती मोठा गाव आहे. सामान्य माणसांनी जे गरज आहे त्या तिथं पूर्ण होणार आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि बघायला गेलं आज एवढं तर निघायला पाहिजे लोकांनी, नाहीतर आपल्याला काय झोपडपट्टीमध्येच राहायचं आणि झोपडपट्टीमध्येच. पण मंडळी तसं करू नका. आज थोडस उशीर लागलं चालन, पण चांगल्या ठिकाणी राहायची तयारी ठेवा. बुकिंग करायला पाहिजे. पण आपल्याला राहायचं नसेल तर आपण बुकिंग करून ठेवू शकतात हो जागा. बरेचशा लोकांनी जागा बुकिंग केली, साहेबांनी पण केली असेल, तुम्ही पण केली असेल, बरोबर ना. मी पण सुद्धा केलेली आहे. कारण की मला माझं भविष्य दिसतो, माझ्या पोरा बाळांचा भविष्य दिसतो का. तो भविष्य तुम्हाला दिसत नाही का? नुसतं काय लोकांच्या जाहिरातीच बघत राहणार का आपण? अहो किती माणसं सर्च करणार तुम्ही? कोणाच्या जाहिराती बघणार? कोणाची 50,000ची बघणार का? कोणाची 4 लाखाची जाहिराती बघणार का? मग त्याच्यावरती तुम्ही सांगणार की हा माणूस खोटा बोलतो, खरं बोलतो, बरोबर ना. तुम्ही जोपर्यंत तिकडे जात नाही, ऑफिस मध्ये भेटत नाही त्यांना, तर तुम्हाला कसं काय माहित पडणार? मंडळी विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, ट्रस्ट करा तुम्ही. आणि आज तुमच्यासाठी जास्त नाही 43 किलोमीटर यवतला हे प्लॉट आणलेलं आहे. मंडळी नक्की तुम्ही बुकिंग करायचं असेल, टोकन द्यायचं असेल तर आमचा ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ. एक्सिस बँकेच्या ATM शेजारी आपलं ऑफिस आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे, तरी संपर्क करू शकतात तुम्ही. मी कासिम शेख आणि हे आपले मंडळी सबस्क्रायबर आपल्याला भेटायला स्पेशली गार्डन मध्ये आले होते. तर भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.